भक्ती आवड हीच नाही, हे चिथोर भक्ती आवडते देवा. संकल्प आहे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाही लावदोगत भोगणी दुःखाची केवळ भोगणी ते बळ संचिताची, ठेविले अनंते तैसे द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवाबाई, ठेविले अनंते तैसे द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. मायबापांनो, सेवेसाठी निवडलेला अभंग. भागवत धर्माचा कळस होण्याची ज्यांची पात्रता, ते देहूचे महान साधू, जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हा उपदेश पर 4 चरणाचा सर्वांच्या परिचित असणारा अभंग आहे. समचरण सरोजम साणीलाम राहुं जजमानी मंडनम मंडनानाम तर्जमाना कद्रम कजनेत्रम सनिच्छलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम दुसरे संताजी, त्यांच्या वादने कधी येता विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जय जिगल्या सोळा होयस विद्येच्या जगना तेच वंदुशी जन दिन मुक्कणी आता. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या, जय जय सस्वध्यात्म रूप देवा तुझे सकल मज प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी दोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा लादलो पावन झालो चराचरी. कैलास राणा शिवचंद्रमोळी, फलित माथा मुकडी दळाली. कारण्य सिंधू भव दुःखहारी, तुझा विन शंभो मज कोण तारी. जय राम जय जय राम, श्री राम 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 जय राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करे भागे
मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल उज्जैनिया महाकाल ओंकार ममलेश्वर परले वैजनाथ त्यांच्या डाकिन महाशंकर शेतबंधन तू रामेशम नागेशम दारगावणे वाराणस्यात विशेषम त्र्यंबकम गौतम जय हिमालय केदारम कृष्णेश्वरम शिवालय एतानि ज्योतिर सत्य ज्योतिर्लिंग छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम पार्वती पते हर हर महादेव कृष्णेश्वर भगवान की जय। हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्प आहे माया संसाराची ठेविले अनंते तशी राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला वदुका दुःखाची केवळ भोगणीच बळ संचिताची तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार दिवाबाई ठेविले अनंते तशी राहावे चित्ती असू द्यावे समाधान अभंगाकडे वाण्यापुरी परिहार देणे गरजेचं आहे। परिहार द्यायचा तो असा हम आपको एक शेर सुनाने चाहते हैं लेकिन बिना इजाजत नहीं। क्या कहा मैंने? दुसरं वर्ष आहे ना आपलं दुसरं वर्ष आहे ना दुसरं वर्ष आहे ना माझं दुसरं वर्ष आहे ये अंदर की बात है ठारा शेर सुनना चाहते हैं? हो सुना गौर से सुने बड़ा बहुत ही सुंदर शेर है। कश्मीर से लेके कन्याकुमारी तक हमारी शान है बाकी राष्ट्र पर हमारा ध्यान है। हे भाऊ माझ्या आजोळून कळकळीची विनंती तुला 10 वाजले कीर्तन 1 वाजेपर्यंत चालणार आहे पण तुम्ही 10 वाजता सुरू 9 ला कीर्तन सुरू 8:30 ते 10:30 वाजता तुमच्या वेळ व्हाट योर टाइम। कश्मीर से लेके कन्याकुमारी तक हमारी शान है बाकी राष्ट्र पर हमारा ध्यान है लेकिन महाराष्ट्र हमारी जान है क्योंकि यह साधु संतों की गुरु की खान है। पकवाजे हम जब बात करते हैं जब नहीं बजाना हम जब गाना गाएंगे जब बजाना। इस देश के रहवासी जैन बौद्ध सिख ईसाई हिंदू और मुसलमान है तिरंगे का हमें अभिमान है और इसलिए मेरे यारों मेरा भारत महान है मेरा भारत महान है मेरा भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। चला अभंगाकडे वळण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे माय बाबू। आज संपूर्ण भारत देशामध्ये नाही 7 समुद्र पलीकडे सुद्धा एक उत्सव चालू आहे
एक सण चालू आहे, तो सण आहे वैष्णव आणि शैवांचा सण आहे, तो म्हणजे महाशिवरात्र. जिथे शैवांचा आणि वैष्णवांचा संगम होतो त्याला महाशिवरात्र असे म्हणतात. तर संपूर्ण जगामध्ये हा महाशिवरात्र मोठ्या थाटामाटा आणि मोठ्या उत्साहाने पार पडला माहिती पडतो. पंचांगामध्ये प्रत्येक महिन्याला शिवरात्र आहे. पंचांगामध्ये प्रत्येक महिन्याला शिवरात्र आहे, पण एकच महिना असा आहे त्या महिन्यामध्ये महाशिवरात्र येते आणि तो महिना म्हणजे माघ महिना. माघा माझी माघ पवित्र बोले महर्षी जाना मासा याला साकी हिंदी म्हणतात. मासा माझी माघ पवित्र बोले महर्षी जाना त्याही माझी पुण्यवान ती वद्य चतुर्दशी जाना वद्य चतुर्दशी जाना. त्याला हा महाशिवरात्र सोहळा मोठ्या थाटामाटाने संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होत आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराची मंदिरे आहे, शिवालय आहे, त्या ठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात साजरा होत आहे तर त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये कॉलनीमध्ये हा सोहळा साजरा होत आहे. जसा महाराष्ट्रात साजरा होत आहे तसा जिल्ह्यात साजरा होत आहे. हा असणारा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातील असणारा हा जिल्हा भूतकाळातील खडकी, औरंगाबाद, हल्ली झालेला संभाजीनगर मोठे सांगायचं, छत्रपती मोठे सांगायचं. आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या राजाचा आपल्याला अभिमान पाहिजे. जगामध्ये एकच राजा असा होऊन गेला, फक्त परश्री माते समान मानणारा फक्त माझे शिवराय. असा राजा पुन्हा पृथ्वीवर होणार नाही. माय बाबू लोक म्हणतात राजा तुम्ही जन्माला या, मी म्हणतो राजा तुम्ही जन्माला येऊ नका, राजमाता जिजो तुम्ही जन्माला या, म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला एक हिरा भेटल. आणि माझ्या आया हो तुमच्या मुलावर असे संस्कार करा, हे कमीत कमी शिवराय तरी निर्माण झालं पाहिजे. असे संस्कार करा, कारण आईनं लावलेल्या वळणावर मनुष्य एका चांगल्या वळणावर येऊन उभा राहत असतो. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्या जिल्ह्यातील असणारं हे शहर, त्याचं नाव पण देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच आहे. तर या छत्रपती संभाजीनगर मधील असणारी ही कॉलनी कंकेश्वर महादेव मंदिर, गिरिजा सोसायटी आणि मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हा सोहळा गेल्या 14 वर्षापासून या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने हा सोहळा साजरा होत आहे. अर्थातच संपूर्ण कॉलनीवाले, फ्लॅटवाले, कॉम्प्लेक्सवाले, नोकरीवाले, सर्व्हिसवाले, व्यापारवाले, रिक्षावाले, त्यात रिटायर पण आले, महिला मंडळी, या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. बापू अजून 14 वर्ष झाली आणि 14 वर्षापासून हा सोहळा मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. आजची माझी दुसऱ्या वर्षाची 1 2 3 4 5 6 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. तुमची सेवा करण्याचं परम भाग्य मला असं लाभलं माझ्या बाबू. तुम्हाला जे शिव महापुराणची कथा ऐकवत आहे, तुम्ही सर्व ऐकत आहात. देवांची कथा, संतांची गाथा, माणसाचं काय? देवों की कथा, संतों की गाथा, मनुष्य का क्या? माणसाचं काय? देवांची गाथा, संतांची गाथा, माणसाचं काय? देवाची कथा, संतांची गाथा, माणसाची व्यथा जाण्यासाठी कथा ऐकावी. आणि माथा बिघडला असेल तर गाथा वाचावा. ज्याचा बिघडला माथा त्याने वाचावा महाराजांचा गाथा. आणि व्यथा जाण्यासाठी माणसाने कथा भगवंताची कथा ऐकली पाहिजे, म्हणजे जी काही व्यथा असेल ना ती व्यथा जाते. आणि ती कथा माझ्या असणारे हरिभक्तपरायण प्रेमी मला नेहमी फोन करीत असतात. शिवाजी हरिभक्तपरायण, भागवताचार्य, रामायणाचार्य आणि शिव महापुराणचार्य इतक्या पदे मी त्यांना देऊन टाकले आता बरं का. शिवाजी महाराज लिपाणी,
आप बहुत ही सुंदर कथा सुनाते भले। आपकी कथा मुझे एक बार मैंने वहाँ सुनी, तो आपकी कथा सुनकर मुझे एक अमिताभ बच्चन की एक फिल्म याद आई। उसका एक डायलॉग याद आया अमिताभ बच्चन का। फिल्म का नाम है शराबी। उसमें अमिताभ जी बहुत रईस के बेटे होते हैं और उनके पास एक नौकर होता है। नौकर की भूमिका करते हैं मुकरी, लेकिन फिल्म में उनका नाम नथुलाल रहता है और उसको बड़े बड़े मच्छी होती है, ऐसी बड़े बड़े मच्छी। तो अमिताभ जी जब भी वो मुकरी की तरफ देखते, नथुलाल की तरफ देखते, तो यही कहते थे, क्या मुझे हो तो नथुलाल जैसी हो। तो मैं ये सुनाता हूँ, कथा सुनाता हो तो मेरे शिवाजी महाराज के जैसा उभरना ना हो। सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे माय बापू। आज आपल्याला 10 वाजले आहे आणि कीर्तन सेवा 11:15 संपायची सांगितली मला महाराजांनी। तुम्ही मला सांगा किती वाजता कथा संपायची, कीर्तन सेवा संपायची? 2 वाजता। आपण लंगरच तोडू ना। ढिंग 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 ढिंग। खंडेराव महाराज की सुंदर मृदंगाचार्य रामेश्वर महाराज आणि यांचं नाव काय? सुमंत महाराज। सुमंत, अरे बाप, हे तर रामायण मधून इकडे आले काय? सुमंत महाराज आज पखवाज वाजलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे ओम महाराज, ओम कुठे बसला? ओम महाराज, वा वा। कौस्तुभ महाराज, हरिभक्त बायन, गायनाचार्य गणेश महाराज लिपाणी आहे बरं, ठीक आहे। त्याच्यानंतर आमचे आहे राजगुरू रंगनाथ महाराज नाही आले, जगन्नाथ महाराज नाही आले, आमचे तिलक महाराज, त्याच्यानंतर आमचे बिलंगी महाराज, त्याच्यानंतर आपलं नाव सुभाष जीवन। आज काय पाहायचं काम? आज गंमत अशी आहे बरं का, स्पीकरवाले भारी, फक्त शिट्ट्या मारू नको बरं का रे। आज सगळं भारी भारीच आहे। मंदिर भारी आहे, मंदिरामध्ये लाईटिंग भारी आहे, देव देखील भारी आहे, स्पीकर भारी, विनेकरी भारी, टाळकरी भारी, पखवाजे भारी। आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करणारे आमचे असणारे हरिभक्तपरायण जयस्वालजी एकदा यांच्या नावाने सुद्धा टाळ्या वाजवा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रसिद्ध केलं त्यांनी, जयस्वालजींनी। गायनाचार्य भारी, कीर्तनकार भारी, भागवताचार्य शिवकथापुराण सांगणारे ते भारी। तिकडे पोरं ते 2 पोरे भारी, मस्त मस्ती करू लागले ते 2 पोरं भारी। आणि श्रोते माझ्या माता बहिणी, लाडक्या बहिणी लय भारी। व्यासांनी 18 पुराण निर्माण केले, 4 वेद निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केले। 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 6 शास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, वैशिकमीमांसा, नाममीमांसा, सांख्यमीमांसा, योगमीमांसा आणि 18 पुराण, मत्स्यपुराण, मार्कपुराण, भविष्यपुराण, भागवतपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मोत्तपुराण, वरापुराण, नारदपुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कुर्मपुराण, स्कंदपुराण, 18 पुराण झाली। मग शिवपुराण कुठून आलं? शिवपुराण कुठे आले? व्यासाने तर 18 पुराण केले। त्याचं कारण सांगतो भाई बापू। व्यासांच्या मनाचं समाधान नाही झालं। त्यांना असं वाटलं वेद थोड्या लोकांना कळणार, शास्त्र थोड्या लोकांना कळणार, पुराणे थोड्या लोकांना कळणार। मग काही उपपुराणे केलेली आहे। त्यात आहे गणेश पुराण, दुसरं आहे शिव महापुराण आणि तिसरं आहे देवी भागवत पुराण। तुमच्यावर कुठलंही संकट आलं, ते संकट जर निवारण करायचं असेल, कारण नारदावर संकट आलं होतं, भगवंताने सांगितलं नारदा एकदा शिवकथा ऐक, म्हणजे तुझ्यावरचं जे काही संकट असेल ना, तुझ्यावर जे संकट असेल ना ते टळून जाईल। म्हणून प्रत्येक माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी भगवंताची कथा श्रवण करावी। कशासाठी? आपली व्यथा जाण्यासाठी कथा श्रवण करावी। अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगतो। या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हे प्रतिपादन करत आहेत,
हीच नाही, हेची थोर. काय हेची थोर? संसाराची माया कमी करून ती भगवत चरणी अर्पण करणे हेची थोर. ही सर्वात थोर भक्ती आहे. संसाराची माया कमी करून ती भगवत चरणी अर्पण करणे याला थोर भक्ती म्हणतात माय बाबू. हेच थोर भक्ती आवडते. देवा संकल्प आहे माया संसाराची. मग तुम्ही संसार करत असताना भगवान परमात्मा तुम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवील त्या स्थितीमध्ये माणसाने राहायचं. ठेविले आनंद ते तसे द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवान परमात्मा जसं ठेवील तसं राहायचं. परंतु आपलं मन, चित्त, मन, हार्ट सायलेंट प्लीज, शांत ठेवा. का? त्याचं कारण तिसरं जण फार सुंदर आहे. वाहिल्या उद्योग भोगणी, वाहिल्या उद्योग दुःख. हा, दुःखच होणार आहे. कसं? भोगणे ते फळसिंचताचे. आपल्या नशिबात जे लिहून ठेवलेलं आहे तेच होणार आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. आणि शेवटी मग महाराज म्हणता, तुका म्हणे घालू तयावारी भार, वाहू हा संसार जेवाबाई. आपला जो काही भार असेल ना तो भगवंताच्या चरणावर अर्पण करू आणि आपण नामा निराळे राहू. हा उपदेश बरा आहे माझ्या बापा. ज्या अर्थी महाराज उपदेश करीत आहे त्या अर्थी महाराजांचा अधिकार काय होता हे बघणं गरजेचं आहे. मग ती शॉर्ट बीट शूट. महाराजांचा अधिकार फार मोठा होता माझ्या बापा. त्या काळी महान असणारे पंडित वेदो नारायण आणि विशेष म्हणजे जगद्गुरु तुकारामांचे कट्टर शत्रू असणारे वाघोलीचे रामेश्वर भट्ट शास्त्राने सुंदर वर्णन केलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. भगवान परमात्मा आणि तुकाराम महाराज हे दोन नाही. म्हणे रामेश्वर भट्ट जिजा, तुका विष्णू नाही तुझा. ज्याप्रमाणे भगवंताचं नाव घेतल्यानंतर यम कापत होता, रामाचं नाव घेतल्यानंतर यम कापत होता, तर त्याप्रमाणे आमच्या तुकारामांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा यम. तुकाराम 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 तुकाराम. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर यम कापत होता तत्व त्याप्रमाणे आमच्या जगद्गुरु तुकारामांचं नाव घेतल्यानंतर यम कापत होता माया बघून. म्हणजे याचा अर्थ भगवान परमात्म्याच्या अंगी जे गुण होते ते गुण आमच्या महाराजांच्या अंगी तंतोतंत नांदत होते. पण भगवंताच्या अंगी गुण काय? प्रश्न आहे. माऊलीने सुंदर असं म्हण केले, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्यैश्वर्य हे सहायी गुणधर्म वसती जेथ. हे सहा गुण भगवंताच्या अंगी नांदत होते. ते गुण आमच्या महाराजांच्या अंगी तंतोतंत नांदत होते. भगवंताकडे एक गुण कमी होता, तो गुण आमच्या संताकडे ओतप्रोत भरलेला होता. आता भगवंताकडे कोणता गुण कमी होता? भगवंताकडे दया गुण हा कमी होता आणि आमच्या साधू संताकडे दया ओतप्रोत भरलेली होती. रावणाने त्रास दिला. रावण राहिला का? कोणी मारलं त्याला? रामाने मारलं, देवाने मारलं. हा, कंसाने त्रास दिला. कंस राहिला का? कोणी मारलं त्याला? देवाने मारलं. झालं ना.
पण आमच्या जगदूत तुकारामांना किंवा ज्ञानेश्वर माऊलींना या जगाने नाही तो त्रास दिला. महाराजांनी एकदा धुळवडीच्या दिवशी गाडवावर उलटं बसवलं, सगळ्या गावामध्ये फिरून आणलं, मम्माजीनं काठीने मारलं, काही केलं काही नाही केलं. हा गुण फक्त संताकडे होता, देवाकडे कमी झाला. आता दया किती, हा आता दया त्याशी पूर्ण चंद्रिका जैसी निवमितार करशी साने थोर. भागवतामध्ये फार सुंदर बघले, दया नवद्र बली दृष्टी तन्मन वेचुनी गाठी अनाथावरी कळा मोठी उद्धरी संकटी दिनात. माय मावले हो, मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, म्हणजे आपल्याला महाराजांची आणखी किती दया होती आपल्याला कळलं. माझा पहिला प्रश्न असा आहे, साखर गोड का? माझा दुसरा प्रश्न असा आहे, पाणी पातळ का? माझा तिसरा प्रश्न असा आहे, आईला मुलाचा कळवळ का? माझा चौथा प्रश्न असा आहे, संत महात्मे देवळ का? या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नामध्ये सामावलेले आहे. फक्त तुमचं खाजवा की उत्तर शोधायला डोकं. साखर गोड का? साखर गोड का? लाजायचं नाही. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, माणसाने प्रपंचात लाजायचं, परमार्थात अजिबात लाजायचं नाही. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती, तुम्ही केव्हा लाजायचं? एकाचे पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याचं बटन दाबायचं, तेव्हा लाजायचं. ही अंदर की बात आहे. काय डिबळे महाराज, काय सोनेन महाराज, बरोबर ना? प्रपंचात तेव्हा लाजायचं. त्याला साखर गोड का? पटकन सांगा, साखर गोड का? साखर गोड लागते की नाही? गोड लागते की नाही? मग का गोड लागते? पाणी पातळ आहे ना, ते घट्ट का नाही तुपासारखा? पाणी पातळ का? जाऊ द्या, त्या साखरेला जाऊ द्या तिकडे, आणि त्या पाण्याला तिकडे जाऊ द्या. पण तुम्हाला मुळाचा कळवळा का? हां, साखर जाऊ द्या, पाणी जाऊ द्या, आईला मुलाचा कळवळा का? तुम्हाला का कळवळा? लेकरू जर उन्हात खेळ जाते म्हणजे, ए मेल्या उन्हात नको मरू, सावलीत मर. मी ते मर म्हणलं की त्याला, मग याच्या मागे काय आलं? याच्या मागे काय आलं? आईला मुलाचा कळवळा का? याच्या मागे तुमची कळकळ तळमळ त्या मुलासाठी. आईला मुलाचा कळवळा का? आता नीट ऐका, मी काय म्हणलो, या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्नामध्ये सामावलेले आहे. फक्त तुमचं खाजवा की उत्तर शोधायला डोकं. कधी कधी परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात, त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नामध्येच असतं. फक्त विद्यार्थ्याचं काम आहे ते शोधायचं. म्हणजे शिक्षणाचे 12 वाजले, पोरांना काही येत नाही. सगळ्या सुविधा द्या, मोटरसायकल द्या, मोठा मोबाईल द्या, अमकं द्या, फलान द्या, व्यसन द्या. आमच्या माय मावल्या खेड्यातल्या मुली कापसं वेचतात, भांडे घासितात, घरामध्ये सगळं काम करतात. पेपरला पहिल्या पानावर महाराष्ट्रात पहिली, आणि आमचा पाठीमागच्या पेपरवर कुठेतरी फोटो असतो, वर्गात पहिला. सगळ्या सुविधा देऊन तू वर्गात पहिला, तुला काय म्हणू? आता नीट ऐका, साखर गोड का? पाणी पातळ का? आईला मुलाचा कळवळा का? संत महात्मे जवळ का? हे प्रश्नाचे उत्तर तेच द्यायचे. कशा? साखर गोड का तर साखर म्हणून, गोड का साखर? साखर म्हणून गोड लागते ना. पाणी पातळ कर पाणी म्हणून, आईला मुलाचा कळवळा का तर आई म्हणून, आणि संत महात्मे जवळ का तर संत महात्मे म्हणून. अंडरस्टँड? लेट्स गो अगेन. असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज काही साधना करणारी म्हणजे त्यांच्याकडे गेली, आणि गेल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत केला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग म्हणाले, महाराज आम्ही अन्य देवाची भक्ती करतो, अन्य भक्ती करतो, पण ती फलद्रूप होत नाही. आम्ही कोणती भक्ती करावी, कशी भक्ती करावी? अभंगाचं पहिलं चरण.
तेव्हा संकल्प आहे माझ्या संसाराची. भक्तीचे 3 प्रकार, 2 प्रकार आहे. एक सगुण भक्ती, दुसरी निर्गुण भक्ती. सगुण भक्तीमध्ये 4 प्रकार आहे. भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत भगवंतानी गीतेमध्ये. भगवंताचे 4 प्रकार, भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले. चतुर्विधा भजन्ते माम ये जन सुकृतम अर्थजिज्ञा सुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षण. अर्जुना, मला 4 प्रकारे भक्त भक्तात. एक अर्थ भक्त, एक अर्थार्थी भक्त, एक जिज्ञासू भक्त आणि एक ज्ञानी भक्त. अर्थार्थी भक्ती कशाला म्हणतात? राजस भक्ती कशाला म्हणतात? राजस भक्ती फळाच्या उद्देशाने जी भक्ती केल्या जाते त्याला राजस भक्ती म्हणतात. म्हणजे देवाला द्यायचा आवळा, देवाकडून घ्यायचा भोपळा, याला राजस भक्ती म्हणतात. आता सत्यनारायण झालं इथं, त्याच्यावर आठवलं सत्यनारायण प्रसंग. मी निंदा करत नाही पण वस्तूची सांगतो. गंमत अशी, आपण देवाला नमस्कार करतो ना, आणि एक लक्षात ठेवा तरुणांनो, कुठलाही कोणताही नवस न करणारं पावणार, कुठलाही कोणताही नवस न करता पावणारं दैवत फक्त आई वडील. नाही कळलं तुम्हाला? माझी भाषा कळली नाही तुम्हाला? माझी भाषा तुम्हाला कळली नाही, लवकर कळली नाही. काय म्हटलं मी? कुठलाही दैवत, कुठलाही नवस, कोणताही नवस न करता पावणारं दैवत ओनली ओनली पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे आई वडील. देवाला नमस्कार केला. देवा, मुलगा 27 वर्ष झाला, अजून लग्न होईना. मुलाचे लग्न आता, हाँ इम्पॉसिबल. हाँ, शादी का नाम नहीं लेना बेटे हो तुमने. कारण मुली किती आहे? मुली आहे 879 मुली, 879 मुली. म्हणून मुलं 1000 आहे. बाकीची मुली अजून कुठून आणायच्या? मी यांची क्षमता काढली बरी ना. मारुतीला सोडायला, हां मारुतीला सोडली, क्षमता काढलेली बरी ना. चला नवस केला. देवा, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मी सत्यनारायण घाली. अर्थार्थी राजस भक्ती, राजस भक्ती. ठीक आहे, तुमच्या मुलाचं लग्न झालं, मग तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुम्हाला सत्यनारायण का लग्न? मग सत्यनारायण केल्यानंतर आपण कोणाकडे जातो? पूजेचं सामान विचारायला गुरुजीकडे, ब्राह्मण देवाकडे. एक लक्षात ठेवा, तीन महात्म्यांची निंदा करायची नाही. पहिली महत्त्वाची गोष्ट संतांची निंदा करायची नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट वारकरीची निंदा करायची नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ब्राह्मणाची निंदा करायची नाही. यांची निंदा जर केली ना, कुलाचा अक्षय होतो. मी सांगत नाही, शास्त्रप्रमाणे. गुरुजीकडे, गुरुजीकडे पाय पडू द्यावा, ते कल्याण. आपण मनापासून पाय पडू म्हणत नाही, ते मनापासून कल्याण करीत नाही. आता तुम्ही मनापासून पाय पडू द्यावा, कल्याण म्हणत नाही ना, भिवंडी तरी दाखवी ना. हां, काय काय पाय पडू द्या देवा. काही काही गुरुजी जर चालले ना, फार विचार, मला फार अनुभव आलेला आहे. माझा धांदा तोचे. पापड द्या देवा. काय म्हणतात ते? पापड द्या देवा. मग मी म्हणतो कशाच पापड लागतो तुला? उडदात लागतो का कशात लागतो? काही काही असे बरं का, तिलक महाराज, पायाला गु देवा. शब्द काय आहे? पायाला गु देवा. तो म्हणतो पायाला गु देवा. मला जर म्हणलं ना असं कोणी पायाला गु देवा, म्हणतो साफ करून घे ना, तुला कल्याण, तुझं कल्याण होईल ना. गुरुजीकडे गेले. गुरुजी म्हणे आम्हाला सत्यनारायण सामग्री जमते. श्रीफळ 2 27 सुपाऱ्या, 7 खोबऱ्याच्या वाट्या, 7 हलकुंड, 7 बदाम, 7 खारका, आमका टमका मला वेगळी देऊन देतो. मग आपण हे सामानाची यादी घेतो, दुकानात जातो. दुकानदार म्हणतो आम्हाला हे सामान द्या. मग तो दुकानदार विचारतो, तुम्हाला सामान खायला पाहिजे का पूजाला पाहिजे? हा बघा ना, पूजाला पाहिजे. मग तो काय म्हणतो, त्याच्या नोकरला गफुऱ्या त्याला अच्छा सामान लेके आ. मग तो गफुऱ्या अच्छा सामान लेके आ. मग दुसऱ्या दिवशी ती पूजा मांडल्या जाते. सत्यनारायण नवग्रह वगैरे सगळे मांडल्या जाते. गुरुजी विचारतात, पूजेला कोण बसणार आहे? आम्ही दोघं. बसा खाली. गुरु आपण खाली बसत असताना गुरुजी मंत्र म्हणतात, तदेव लग्नम श्रीनंद देव ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलंत. खाली बसा, खाली बसा. नेत्र फिरशा, डोळ्याला पाणी लावा. डोळ्याला पाणी का लावायचं? गळ्यात तुळशीची माळ का घालायची? गळ्यात पवित्र तुळशीची माळ का घालायची? रुद्राक्षाची माळ का घालायची? रुद्र अक्ष, रुद्र अक्ष. रुद्र म्हणजे शंकर भगवान, पण अक्ष म्हणजे डोळा, भगवंताचा डोळा, रुद्राक्ष. भूतभीत लागणार नाही तुम्हाला रुद्राक्षाची माळा घातल्यात. आणि तुळशीची माळ घातली ना, तुमचं कल्याण झालं म्हणून सांगतो.
तुळशीची माळ, पवित्र तुळशी माळ गळ्यात का घालायची? मनुष्य हा स्वैराचाराने वागणारा प्राणी आहे. मी मानव आहे याची जाणीव होण्यासाठी माणसाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालावी. दिवळे मेल्यावर आपण काय करतो? मेल्यावर आपण काय करतो? त्या माणसाच्या तोंडात तुळशीत पाणी टाकतो ना. का बरं? का बरं? इदन्न मम कृष्णार्पण वस्तू. हे मेलेलं मूर्ता तेव्हा म्हणता इदन्न मम, हे माझं नाही, कृष्णार्पण करू. आपण म्हणतो ना इदन्न मम करून, ते मेलेलं मूर्ता. अरे जिवंतपणी, हां जिवंतपणी वाळा. एक लक्षात ठेवा, कॉलनीमध्ये तुम्ही पण गावाकडे लक्ष ठेवा. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा होती आणि अशी जर व्यक्ती गेली तर त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं ठेवा. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नव्हती आणि अशी जर व्यक्ती गेली तर त्याच्या तोंडामध्ये बेसरामाचे पानं ठेवा. पूजा मांडली नेत्रोदके स्वाहा. डोळ्याला पाणी वाहा तुला वक्रंड महाकाय निर्णम क्रमे देव हिरंबा सिंग नायका किंवा नमस्काराम करून प्रार्थना देवाला नमस्कार करा. नमस्कार केला तुम्हाला काय सांगा, त्या सुपाऱ्या अशा असतात बघा. ती सुपारी उचलली आणि तिच्यातून बघितलं तर पूजेला कोण बसलं ते दिसतं. त्या सुपर खारका ती शांभर येतं का त्याची आठवडी बरी त्याच्यानी पतन बदाम इतका चांगला. त्या ब्राह्मण बैल जर वाटला आपण तोंडात टाकावं, तिला तोंडात टाकल्या क्षणी तो का तुम्हाला बाहेर काढ कडू जर. असं किडक्या मिडक्या सामानमध्ये एवढं घबाड द्यायला तो का रिकाम आहे का? हां तुम्ही ज्याला ठेवितो कसं लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा ठकाचा महाठक आहे. याला राजभक्ती म्हणतात. हा एवढं तुळशीचं पान दिलं, एवढं भाजीचं पान दिलं द्रौपदीनं. त्याच्या बदला काय घेतलं? हां 60,000 शिष्य आणले होते ना. दुर्वास ऋषीनं सर्वांनी जेव घातलं ना, नुसतं तुळशीचं पान दिलं. सुदामदेवाने एवढे पोहे दिले. सुदामा थोडंफार तुम्हाला दुसऱ्या मंडपात घेऊन जातो मी. शिवरात्रीला येत असता बा, म्हैसमाळच्या यात्रेत येत असता बा. स्वतःच्या भव्य तंबूमध्ये 43 कलावांच्या संचामध्ये कळतं ना मी काय म्हणलं तुम्हाला. स्वतःच्या भव्य तंबूमध्ये 50 कलावंतांच्या संचामध्ये तिकडे घेऊन जातो मी तुम्हाला. कळलं ना. सुद्धा महाबळा दुखे पडी याला मुष्टीबळ घेऊन त्याच्या भेटी लागी गेला आणि शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा समजा सुदामा ब्राह्मण सूत्रामध्ये 9 प्रकार सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू श्रवणम प्रातश्रवणम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदन. श्रवण भक्ती करू लागले तुम्ही. आता शिव महापुराण ऐकताय तुम्ही. ही भक्ती सुद्धा श्रेष्ठ आहे. तुमचं कल्याण होण्यासाठी ही भक्ती.
शेवटचा अर्थभक्त आणि शेवटचा ज्ञानीभक्त. अर्थभक्त संकटाच्या पिढीच्या वेळेला धावा करणारा त्याला अर्थभक्त म्हणतात. कल्पना करा, समजा आतामध्ये 2021ला एक रोग आला होता. कोणता रोग आला होता? ना. त्याचा अर्थच कळला नाही लोकांना. ना. कोणता रोग आला होता? ना. कोणाला रोवितो आणि कोणाला नाशवितो. पण एक गोष्ट चांगली, तो रोग आला आणि खूप चांगलं झालं होतं. हा, कसं चांगलं झालं होतं? मुलीच्या बापाचं कल्याण झालं. लग्नामध्ये 50च पाहिजे, इतकं बुचकं काय कामाचं. हां, एवढं आपलं डबडे घेऊन आलं आणि सगळ्या घराला घेऊन आलं जेवायसाठी. एवढं डबडं आणलं. हे त्याला पुरी हो. हां, माझ्या भावाचे घेतलं नाही, माझ्या भावाचे घेतलं नाही. डबडं एवढं आणलं आणि सगळं घरी चाललं घेऊन. चांगलं काम केलं कोरोना आली काही भेटी. चला, अर्थभक्त संकटाच्या पिढीच्या वेळेला धावा करणार तो अर्थभक्त. द्रौपदीची गोष्ट सांगतो, ती पण इथेच राहत्या. मग ज्ञानी भक्त कशाला म्हणतात? जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा, मग संसाराची माया कमी करावी. पण संसाराची माया कमी होती का? पण संसारच कसा आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार. संसारामध्ये ओतप्रोत दुःख भरलेलं. आणि दुःख सांगू किती? सगळं संसाराची स्थिती न साहे पाषाण फटती भाई कापची ती भरलाची. संसार दुःख मूळ चौकडे लिंगळ, विश्रांती नाही वंतळ मळ, काम करो दलोचुनी पाठी लागले ओढाळ, कौला धर्म जागृत दैव जेव परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो. अशी आहे. अरे बायकोची साडी घेतली, पोरीचा गाऊन राहिला, पोरीचा गाऊन फाटला, पोराची जीन्स राहिली. पोराची जीन्स घेतली, मोठी पोरगी लग्नाला आली, तिला वाटी लावलं. दुसरी पोरगी लग्नाला आली, तिला वाटी लावलं. पहिली पोरगी बाळंतपणाला आली, तिला वाटी लावलं. दुसरी पोरगी बाळंतपणाला आली, तिला वाटी लावलं. पोराचं लग्न राहिलं. आता इकडून तिकडून कसं तरी लग्न केलं. सुनाचं बाळंतपण आलं, तिला बेड रेस्ट सांगितला. काम अजिबात करत नाही, बसा बोंबलत. घासा भांडे, धुवा धुणं, थापा रेट करा सोनीच्या पुढे पुढे. कशाला वंशाला कुलदीप पाहिजे ना, दिवा पाहिजे ना. दिवी नाही चालत ती, पण तिने चालत. दिवाच का पाहिजे? दिवा चांगला निघाला तर ठीक आहे, नाही तर 42 खोळ्या टिंब टिंबामध्ये. या संसाराची माया कमी करून ते भगवंतांनी आत्मक नाही. पण संसाराची माया सुटत नाही. काही सुटत नाही. एक छोटासा दृष्ट नाही तुम्हाला. गंमत झाली. एका गावामध्ये एक परीट बार राहते. ते परीट म्हणजे धोबी म्हणजे रजक. जातीवाद करू नका, जातीवाद करू नका. कोण म्हणतं? सरकार म्हणतं जातीवाद करू नका. आणि सरकार जातीवाद केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट कुठे भेटतो? तहसील. जातीचं सर्टिफिकेट कोणत्या कार्यालयामध्ये भेटतं? कोणत्या ऑफिसमध्ये भेटतं? तहसील. नाही का? तुम्ही जाती सर्टिफिकेट घेतले नाही का? तुमच्या पोराला नोकरी लागले नाही का? कुठे मिळाले? जाती सर्टिफिकेट कुठे मिळालं? कोणत्या कार्यालयामध्ये? नाही माहिती तुम्हाला का? हो तुम्ही चष्मेवाले, जाती सर्टिफिकेट कोणत्या कार्यालयामध्ये? मी तुमचा अपमान नाही करणार, सांगा मला, सांगा, लाजू नका. कोणत्या कार्यालयामध्ये भेटतं? हां, तहसीलमध्ये. तहसील सरकारची का आपली? सरकारची. मग जातीवाद कोण करतं? सरकार का आपण? क्या बात है, यही तो बड़ी मजे की बात है. जाती निर्मूलन करावा हा सरकारचा विचार आहे पक्का.
पण करणार काय माय बाप हो, सर्टिफिकेटवर तहसीलदाराचा शिक्का ठरा. आणि खरोखर जातीवाद करू नका. पण गंमत अशी झाली आज नुसत्या झेंड्याहून कळतो कॉलनी कोणाची आहे. हा नुसतं झेंड्याहून कळतो कॉलनी कोणाची आहे. पाहना तुम्ही द्या हां. आता एक जयंती झाली लागली झेंडे, दुसरी जयंती लागली झेंडा, आता पुन्हा तिसरी जयंती आहे लागले झेंडे. मग ते झेंड्याला विलत नाही बरं का. पण एक शेर सुनातो मैं आपको. हो नुसत्या झेंड्यावर कळतं कॉलनी कोणाची आहे. बहती है गंगा इस देश में उसे बहने दो. ध्यान से सुनिए, बड़ी मजे की बात है. बहती है गंगा इस देश में उसे बहने दो. मत करो आपस में दंगा उसे भी रहने दो. मत बांटो हमें लाल पीले नीले उदय हरे कपड़े में, उन्हें भी रहने दो. हर घर के छत पर शान से तिरंगा रहने दो. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. सर्वश्रेष्ठ देश फक्त भारत देश माय बाप हिंदुस्तान आहे. बांगला उलटा टांगला. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है, वो भारत देश है मेरा, वो भारत जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, बांग्ला उलटा टांगला. पाकिस्तान देखा आसमान. परवा दिवशी पाहिले की नाही पाकिस्तान आसमान पाहिले. क्रिकेट खेळणार ना कुठे तुम्ही मला पहा ना, मला विचारा ना. पाकिस्ताननं आसमान पाहिलं. हा नुसत्या आपल्या नुसत्या विराट कोहलीनं आसमान दाखवलं. पुढे तुम्ही नुसते क्रिकेट खेळता. दाखवलं की नाही आसमान. मग कशाला येते भारतामध्ये घाण. मग चांगला आहे ना माझा हिंदुस्थान. कुठं होतो आपण काहीतरी म्हणत होतो ना. काय म्हणत होतो, कुठं होतो आपण. आई कुठे बसली. आता मला चहा करून दिली ती म्हातारी कुठे बसली. माझी आई मला चहा करून दिलं म्हातारीनं. आई कुठे बसली. आपण कुठे होतो, काय म्हणत होतो आपण. काहीतरी म्हणत होतो ना. काय करत होतो, काय करीत होतो आपण. काय करत होतो, कीर्तन करीत होतो. काय डोंबलं करीत होतो कीर्तन. विषय काय झाला होता, विषय सांगा मला. विषय सांगा काय विषय होता आपला. हा एका गावामध्ये एक परीट होता, धोबी होता. इथं होतो आपण. आता मालिका सुरू झाली. मध्ये काय होतं, मध्ये जाहिराती होत्या ना. आता नुसत्या बातम्यामध्ये जाहिराती. एवढी मोठी बिचारीची स्वामी समर्थाची मालिका, त्याच्यामध्ये जाहिराती. ही साबण ती साबण, हा शॅम्पू तो शॅम्पू. काय काय नुसते वेळा झाल्या माय मावल्या. हा शॅम्पू वापरत बेटी मांडी घाल. ही साबण लावा का ती साबण लावा काही कळत नाही. हां आता एक नवीन शॅम्पू निघाला. काय बाल चमके मजबूत बनके गाडी ओढून राहिली. असं होईल का, असं होईल का. नाही ना. जाहिराती काय बातम्यामध्ये. आता एक मध्ये एक जाहिरात आली ती. हां बायको गेली मायरीन काम करी पितांबरी. असं होऊ शकतं का. काहीतरी आपलं लोकांना उलटं बनवायचं. बायको गेली मायरीन काम करी पितांबरी. असं होईल का. नहीं ना. बर्तन तो वही मांगते हैं, हम आपकी क्षमा मांगते हैं मेरे माँ हो. बर्तन तो वही मांगते हैं जो लव मैरिज करते हैं. एक दिवस काय झालं बरं का. हां माझ्यावर पण भांडे घासायची वेळ आली. ती मला म्हणे का हो काय करता तुम्ही. काही नाही आजचे दिवस भांडे घासून घ्या म्हणे. करना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. ये अंदर की बात है. रात्रीची वेळ. गल्लीत कोणी पाहिलं, गल्लीत कोणी नाही. मला कोणी आहे सगळी झोपलेली. आम्ही लागले भांडे घासायला. मग ते भांडे घासले. सगळे भांडे घासले बरं का. आणि तवा हातात घेतला आणि घासायला लागलो. अहो काय करताय तुम्ही. म्हणलं मी तवा घासतो. तवा घासू नका. म्हणलं का.
पुरुषांनी रात्री तवा घासू नये. म्हणलं का बरं? ये अंदर की बात है. परीट भाऊ संसाराची माया कशी सोडली इथे आपण कळलं ना. हा नीटला परीट भाऊ होती त्याच्याकडे एक गाढव होतं. संसाराची माया कशी सोडत नाही आपल्याला माया सोडायची. त्याच्याकडे गाढव होतं आणि त्याने काय करायचं धुणं गोळा करायचं त्या गाढवाच्या पाठीवर टाकायचं नदीवर जायचं धुणं उतरून घ्यायचं तो धुणं धुत राहायचा आणि ते गाढव त्या नदीवर त्या नदीच्या दोन्ही थड्यावर चरत राहायचं. गाढवाला काम काही नसल्यामुळे ते असं आबूगब्बू होतं. कर्मधारय सहयोगाने गाव मोठं होतं. मग त्या गावामध्ये एक डोंबरी आला. त्या डोंबऱ्याजवळ देखील एक गाढव होतं पण ते माझ्यासारखं मरकुडं होतं. आता एक दिवस काय झालं 2-4 दिवस मुक्काम राहिल्यामुळे त्या डोंबऱ्याचं गाढव नदीवर गेलं आणि नदीवर गेल्यानंतर त्या धोब्याच्या गाढवाची आणि डोंबऱ्याच्या गाढवाची भेट झाली आणि दोघांनी एकमेकाला जय हरी केला. गाढव जय हरी करता का? गाढव जय हरी करता का? नाही ना. या दोन्ही गाढवांनी एकमेकाला जय हरी केला. दोघांची विजय तुझं कसं आमकं डमकं फलन बेस्ट हे होते होते ते डोंबऱ्याचे गाढव म्हणे का रे तू मी तर सारखंच म्हणतो एकच जातीच तू असं अरे म्हणे मला काम काही नाही म्हणे बा मला काम काहीच नाही म्हणे नुसतं धुणं गोळा करतो म्हणे तो धोबी इथं आणतो मी धुणं धुत राहतो धुणं वाळल्यानंतर माझ्या पाठीवर टाकतो गावात करतो धुणं उतरून घेतो तो गावामध्ये धुणं वाटीत राहतो मी पुन्हा थडीवर येऊन तर राहतो. मग तुझं कसं आहे तुला माहिती मी डोंबऱ्याचे गाढव मग त्या बल्ल्या ते वायरोप जातं वराटा पाटा ते खाटलं कोंबडीचे पिल्लू मांजरीचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू सगळं माझ्या तुम्ही समजून घ्या. इतकं मरमरी म्हणे. हा आणि रात्री आमची धोब्याला म्हणत होती आपल्याकडे काम खूप वाढलं म्हणे आपण एखादं गाडो घेऊन टाकू. मग मी माझ्या मालकाकडे तुझी शिफारस करतो. हा याला नगरपालिकेचे तिकीट द्या. आता आली ना महानगरपालिका हा याला तिकीट द्या याला घेऊन टाका. डोंबऱ्याचं गाडो काय म्हटलं माहिती बरं का एवढे कष्ट असताना काय म्हटलं ते तुला सांगतो म्हणे गोष्ट खरी म्हणे तुझं पक्ष माझ्यासाठी मन तुटतं मी तुझ्याकडे यावं असं तुला वाटतं पण तुला सांगतो म्हणे आमचं तो डोंबऱ्याचा खेळ चालतो बरं का. ते पोरं त्या जाळामधून उड्या मारीत राहतात त्या पोरी इकडून तिकडून उड्या मारीत राहतात मग ते कुत्रे बित्रे असे उड्या मारीत राहतात. आणि शेवटचा आयटम असा आहे की म्हटले 2 बल्ल्या गाळल्या जातात त्याच्यावर एक वायर रोप लावल्या जाते. त्या वायर रोपवर संसारची माया कशी सुटते इथे आपण त्या वायर रोपवर एक तरुण मुलगी तिच्या पायाखाली परात हातामध्ये काठी डोक्यावर चेंडू आणि ह्या टोकाच्या त्या टोकाला ती चालत राहती. खाली डोंबरी ढोलकवत होतं डंग 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 डंग. ए देख छोकरी इस दुनिया को अच्छी कमाल दिखाना अगर इस तार पे से कभी गिर गई तो एक गधे के साथ तेरी शादी लगा दूंगा. मैं तुम्हारे तरफ आने वाला था मी तुमच्याकडे येणार होतो पण 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 काय म्हणला तो डोंबरी ए देख छोकरी इस दुनिया को अच्छी कमाल दिखाना अगर इस तार पे से कभी गिर गई तो एक गधे के साथ तेरी शादी लगा दूंगा. तुमच्याकडे आलो असतो पण संसाराची माया कशी सुटत नाही कळलं का तुम्हाला माझ्या आया हो. ज्याप्रमाणे त्या डोंबरच्या गाढवाची माया त्या पोरीमध्ये गुंतलेली होती जीव गुंतलेला होता तसा आपला पण जीव या बुचक्यामध्ये गुंतलेला होता ना आपल्या संसाराची माया सुटत नाही. मग ही संसाराची माया कमी करून भगवतचरणी अर्पण करणे. कारण ज्ञानेश्वर माऊली म्हणाले काय देवाच्या द्वारी उभा वर्षभरी नाही देवाच्या द्वारी उभा महिनाभरी नाही तुम्ही देवाच्या द्वारी उभा वर्षभर दिवसभरी नाही मग देवाच्या द्वारी देवाची द्वारी उभा क्षणभर
माझा एक प्रश्न आहे माता भगिनींनो आणि सर्व श्रोत्यांना, तुम्ही शिवमहापुराण किती दिवसापासून ऐकू लागले? 6 दिवसापासून. 6 दिवस झाले. मग 6 दिवसापासून तुम्ही कथा ऐकताय ना? ऐकता की नाही? हा म्हणा किंवा नाही म्हणा ना, ऐकताय ना? मग तुमच्या मनामध्ये अशी कधी कल्पना आली का, बाई पोरग शाळेतून आलं का नाही, यांचा डबा दिला का नाही सोनाना? नाही ना? म्हणजे तुम्ही पूर्ण याच्यातच होते ना. मग ही एवढीच माया कमी करायची. संकल्पाई माया संसाराची. मग भगवान परमात्मा जसा ठेवी तसं राहायचं. अभंग तर दुसरं चरण स्थितीमध्ये ठेवील त्या स्थितीमध्ये माणसाने राहायचं. ठेविल्यानंतर दुसऱ्या चित्ते असू द्यावे, तुमचं मन शांत ठेवायचं. पण मन शांत राहत नाही. जगामध्ये सर्वात चंचल कोणती वस्तू असते तर फक्त मन आहे. मन आता होतं कीर्तनात गेलं घरी आहे ना, चंचल लोक म्हणले आमची मोटरसायकल फास्ट आहे, फास्ट सगळ्यात फास्ट वेगवान वस्तू जगामध्ये फक्त मन आहे. मन हे जरी म्हणे हां, त्याला वेळ नाही लागत, जाता येताना हिला वेळ ना. हां, असे 10 प्रकारे मनो मधुकरो मेघो मानिनी मदन मरुत मा मदो मरकटो मच्छो मकरा दशचंचला. मचीच भाषा आली, दुसरा शब्द आला काही. पण याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणाचा? मनाचा आहे. मनाचा. बहिणा बहिणीचं फार सुंदर पण केलेलं आहे. मन वढाय वढाय जगामध्ये सर्वात चंचल वस्तू फक्त मन आहे. मायबापांना मन चंचल. भगवान परमात्मा जसं ठेवून तसं राहायचं. एक छोटंसं दर्शन देऊन शिवेला प्रणाम करणं. जे होतं नाही ते चांगलं होतं असतं. आपण जरी म्हणलं ना वाईट झालं, काही दिवसानं आपल्याला प्रत्यय येतो, झालं ते चांगलं झालं. हर गीता का सार ये है, जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा अच्छा हो रहा, जो होने वाला है वो भी अच्छा होने वाला है. वाईट काहीच होत नाही. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला, एक पाय तुटला. खरं सांगतो, पाय तुटल्यानंतर आम्ही गेलो.
त्याला भेटलं झालं, वाईट झालं बा, वाईट झालं बा असं झालं. पण गंमत झाली, तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडून सर्टिफिकेट आणलं अपंग म्हणून, आणि सर्टिफिकेट मिळालं ना अपंग म्हणून सर्टिफिकेट मिळालं. मग जिथे रुपये भाडं लागत होतं तिथे फक्त 4 आणेच लागू राहिले ना. 1 तो म्हणला महाराज खरोखर चांगलं झालं, मला पहिले फुल भाडं लागत होते, मला पहिले फुल भाडं, मग आता पावसाळ्यात लागत. गंमत झाली, पूर्वीचा प्रघात होता, पूर्वीची गंमत सांगतो. पूर्वी राजे लोक जे आहे ना शिकारीला जात होते, वाघ जे काय असेल शिंह वगैरे हरिण वगैरे यांचे शिकार करायचे. तर एक दिवस राजाने काय केलं, तलवार घासली, आणि तलवार घासल्यानंतर ती लागली का नाही लागली म्हणून तिच्यावर बोट फिरवलं. आपण देखील दिगुळे कोराड लागल्यावर आपण करीत होतो ना, कोराड घासतो आणि असं करायचं, सोनाली बाबा असं करायचं ना, मग धार लागणे कळत होतं ना. मग त्या राजाने काय केलं, ती घासली, ती इतकी तीक्ष्ण झालेली होती ती धार, याने बोट फिरवता क्षणी त्याचं कांड गळून पडलं, एक बोट तुटलं, एका बोटाचं एक कांड तुटून पडलं. बाजूला प्रधान होता, ते प्रधानजी माझं बोट तुटलं. प्रधानजी काय म्हणाले, राजेसाहेब जे होतं ते भगवंताच्या कृपेने चांगलंच होतं. अरे गधड्या म्हणे माझं बोट तुटलं, तू म्हणतो चांगलं झालं. शिपाई इकडे या, याला जेलमध्ये टाकून द्या म्हणजे. त्याला जेलमध्ये टाकलं, कोणाला, प्रधानाला. काही दिवसांनी बोट चांगलं झालं तर खंपरी झाली. मग एक दिवस राजाला हुकी आली, म्हणलं कोणाला बरोबर न्यायचं, आपण एकटे झालं म्हणजे आता शिपाई शिकारीला. मग राजा एकटा निघाला शिकारीला, तलवार वगैरे घेऊन निघाला. गंमत झाली, त्याला एक हरिण सापडलं, आणि ते हरिण सापडल्यानंतर हा राजा त्या हरणीच्या पाठीमागे पळू लागला, घोड्यावर खाली उतरला. आता ते जंगली स्वापत्य कसं पळणार ना, या जाळ्यातून त्या जाळ्यातून. तसा राजासुद्धा पळायला लागला. पळता ते हरिण जे आहे ना वीरप्पनच्या राज्यात निघून गेलं. वीरप्पन माहीत होतं का तुम्हाला, वीरप्पन माहीत होतं का, असं मोठ्या मिशाला असं लोकडा होतं, मिशा मोठ्याला होत्या, आणि 3 राज्य परेशान होती, एकट्याला 3 राज्य परेशान होते. कुठेही मी पहा, माय माइंड इज कम्प्युटर, सो माइंड इज महाजन, अंडरस्टँड, लेट्स गो अगेन. तिकडे गेला निघून याचे कपडे फाटले, राजाचे कपडे फाटले, गळ्यातल्या माळा बिळा टोप बीप सगळं पडून गेलं, त्या छारण्याच्या मागे पडत होतं ना. आता तिकडे गंमत झाली, तिकडे चोर होते, चोर, आणि त्या चोरांनी देवीला नमस्कार होता. वनामध्ये एक वन देवी असते, आणि हे चोर लोक तिला नमस्कार करतात. त्या दिवशी त्या चोरांनी वन देवीला नमस्कार होता, हे वनदेवी जर आम्हाला चांगला डबोळा मिळाला तर आम्ही तुला अखंड नरबळी देऊ. 2-4 दिवस झाले त्यांनी चोरी केली होती, त्यांना डबोळं चांगलं मिळालं, पण नवस फेडायचं होतं ना, अखंड नरबळी द्यायचं होतं ना. तर गंमत झाली, हा राजा त्यांच्या नजरेला पडला, कोणाच्या, त्या चोरांच्या. मग राजाला धरून आलं, ते म्हणे घेऊन या राजाला, त्याला आंघोळ घाला, अमकं करा, फलन करा, बिस्तर करा. ते म्हणे तो राजा म्हणतात काय चाललं, आणि मी राजा, कशात राजा, कपडे पाय म्हणे तुझे, सांगतो राजा, हा नाव प्रकाश, 2 गुलाब शाट, कळतं ना. हो, नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, मी राजा आहे, कसे राजा म्हणे, घेऊन द्या म्हणे याला. त्याला देवी पुढे नेलं, कोणाला, त्या राजाला कापण्यासाठी अखंड नरबळी ठेविल्यानंतर तशरावी इथे आपण. हो, तिथं जो जल्लाद होता ना, ते म्हणे काय चाललं, काही नाही म्हणे, आम्ही 2-4 दिवस झाले म्हणे, आम्हाला चांगलं डबुलं मिळालं, ही देवी आमच्या नवसाला पावली म्हणे, आम्ही या देवीला नमस्कार केला, हे देवी माते जर आम्हाला चांगलं डबुलं मिळालं तर आम्ही तुला अखंड नरबळी देऊ. त्या जल्लादानं त्या राजाला नकशकांत बघितलं, त्याचं कांड तुटलेलं दिसलं. तो जल्लाद काय म्हटला, हे बळी चालत नाही. म्हणे का, तुमचा शब्द काय आहे, अखंड नरबळी, याचं कांड तुटलेलं हे चालत नाही म्हणते. राजाला प्रत्यय आला, प्रधान म्हणाला होता जे होतं ते भगवंताच्या कृपेने चांगलं होतं. राजा राजधानीत परत आला, आणि परत आल्यानंतर कपडे बिपडे सगळे व्यवस्थित घातले. शिपायांना शिपाई प्रधानजीला बाहेर काढा. 2-3 महिने प्रधानजी जेलमध्ये होतं ना. प्रधानजी बाहेर आला, हात उभा राहिला, बोला म्हणले राजेसाहेब, प्रधानजी तुमचा काही अपराध नसताना मी तुम्हाला जेलमध्ये टाकलं, तुमचा काही अपराध नव्हता, माझ्याकडून चुकी झाली, मी तुम्हाला विनाकारण जेलमध्ये टाकलं. ते म्हणले राजेसाहेब तुम्ही मला जेलमध्ये टाकलं ते देखील भगवंताची कृपेने चांगलं झालं.
काय मूर्ख आहे म्हणलं तू? तुझा काही गुन्हा नसताना काही हे करताना तुला जेलमध्ये ठेवून तू चांगलं झालं म्हणजे हो खरं सांग कसं काय? राजेसाहेब मला एक सांगा, शिकारीला कोण कोण जात होतं? राजा प्रधान, आपण दोघं जात होतो ना. जर समजा यदा कदाचित मी तुमच्याबरोबर असतो, तुम्ही तर खंडलेले होते पण मी अखंड होतो ना. ठेवीने आनंद कसे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठल कुमारी तिसरं जण काय माहिती का? वाहिलं होतं का? हा, जे नशिबात आहे तेच होतं. थोडंसं शॉर्टपट प्रधान चार्य भगतो न घडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार, म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू दयावरी भार. गावा संसार देवा बाई, गावा संसार देवा बाई, देव देवाला असो मायबापांना झालेली सेवा, माझे माता पिता, माझे गुरुवर्य, आमची तिसरी पिढी, माझे वडील आणि हरिभक्तपरायण स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर हे मित्र होते. माझे वडील बंधू देखील कीर्तनकार आहे, पण आता वयामुळे ते कीर्तन करू शकत नाही. तसं माझं पण वय होत आलेलं आहे. माझं वय फार छोटं आहे, 100ला फक्त 25 कमी आहे. झालेली सेवा, माझे माता पिता ज्याप्रमाणे दत्तात्रयांनी गुरु केले तद्वत त्याप्रमाणे मी काही गुरु केलेले आहे.
माझे गुरुवारी हरिभक्तपरायण भगवान दादा शेळके पाटील शाहू टाकळीकर, त्यांचे जोडीदार पंढली गायकवाड शाहू टाकळीकर, मला कीर्तनाचं थोडं बहुत ज्ञान देणारे माझे असणारे गुरुवारी हरिभक्तपरायण वैकुंठवासी सूर्यभान महाराज वाकळे परसवाडीकर या संतांच्या चरणी हरिभक्तपरायण भागवताचार्य रामायणाचार्य आमचे माझे वंदनीय लिपाणे महाराज. खरोखरच मला त्या दिवशी सुद्धा मी राजेशनगर म्हणलं, हा ऐसा काम कर, तुम्ही असं काम करता आहे, यांना खरोखरच भक्तिरसामध्ये लिपून टाकताय. ह्या सर्व श्रोत्यांना आमचे शिवाजी महाराज, त्यांचं आडनाव काय आहे? लिपाणे. तुम्ही लिपून टाकीत का नाही? कुठे घराला छत्रपतीला लिपून टाकीत का नाही? पण आमचे महाराज तुम्हाला भक्तिरसामध्ये लिपून टाकताय ना. टाळ्या वाजवा मोठ्याना. आणि एकदा महाराजांच्या नावातच जय जयकार करू. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. भगवान की जय. झालेली सेवा सर्वांच्या चरणी, या टाळकऱ्यांच्या चरणी, भगवान शिवशंकर यांच्या चरणी, सर्वांच्या चरणी, माझ्या माता भगिनींच्या चरणी, सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण देतो. तत्पूर्वी भावनेच्या भरात माझ्या मुखातून एखादा शब्द निघून गेला असेल तर रिअली आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पुत्राचे शस्त्र अपराध माता तयात मानिकेद ते बी तुम्ही कुपाळू मधवाळगी. एक विनंती आहे, सकाळी जरा मला लवकर जायचं आहे, तेव्हा 6 वाजता आपल्या उड्डाण पूल आहे ना तुमचा शिडकोचा, तिथं जर नेऊन सोडलं, हम आपके बहुत ही व्हेरी व्हेरी थँक्स. आणि खरोखरच मी महाराजांचं ऋणी आहे. महाराज काय म्हणले? म्हणजे महाराज आमच्याकडे सगळे म्हातारे महाराज आहे म्हणे. फक्त तुम्ही तेवढेच नाही तर नाही. पत्रिकेत पाहिले का सगळे म्हातारे म्हणजे, फक्त तेवढे तुम्ही ते तरुण आहे म्हणजे. तर माझ्याकडे जे आहे ना, माझी जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा मात्र तुम्ही मला सेवा द्यावी अशी त्यांनी मला विनंती केली. आप ना बुलाया हम ना आए, हम वो नहीं जो मतलब से प्यार करते हैं, हम वो भी नहीं रिश्ते से नाता जुड़ते हैं. आपका पैगाम आए ना आए, हम रात दिन आपको ये दिल से याद करते हैं. और जाते जाते तुम्हारे लिए आप हमें भूल जाइए, हमें कोई गम नहीं. तुम्ही मला जर विसरून गेले ना, मला काही दुःख वाटणार नाही. आप हमें भूल जाइए, हमें कोई गम नहीं, लेकिन जिस दिन हम आपको भूल गए समझ लेना हम इस दुनिया में नहीं. तुमच्या व्हॉट्सअपला येईन ना, मग तुमच्या व्हॉट्सअपला येईन ना भावपूर्ण श्रद्धांजली महाजन महाराजांना. जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल. जय हरी